आई वडील आणि भावाला संपवण्यासाठी 5 वेळा दृश्यम चित्रपट पाहिलेला आहे। हिंगोलीमध्ये आरोपीनं चित्रपट पाहून 3 खून केल्यामुळे आता खळबळ उडालेली आहे। दिवाळीपासून तिघांच्या खुनाची तयारी करत होता आणि खून करण्यासाठी आरोपीने क्राईम स्टोरीज पाहून हे प्लॅनिंग केलेलं आहे। अत्यंत धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल। आई वडील आणि भावाला संपवण्यासाठी तब्बल 5 वेळा दृश्यम चित्रपट पाहिलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी संतोष भिसे। संतोष, आई वडील आणि भावाला संपवण्यासाठी 5 वेळा दृश्यम चित्रपट पाहिलेला आहे, काय नेमक्या घडामोडी आहेत या? नक्कीच अमित, हिंगोलीच्या या ठिकाणी धक्कादायक घटना घडलेली आहे। कारण त्याला आई वडिलाला आणि भावाला संपवण्यासाठी त्याने एक नव्हे दोन नव्हे तब्बल 5 वेळा दृश्यम चित्रपट पाहिलेला आहे आणि तो दिवाळीपासून क्राईम स्टोरी पाहत होता की या नेमकं या तिघांना संपवायचं कसं। त्याने सर्वप्रथम त्या म्हणजे स्टोरीमध्ये त्यानं वाशिम या ठिकाणून झोपेच्या गोळ्या आल्या आणि झोपेच्या गोळ्या आणल्यानंतर त्याने त्या एकेकाला द्यायची सुरुवात केली। सर्वप्रथम त्यांनी आकाशला गोळ्या दिल्या चहामध्ये आणि त्याला त्या ठिकाणी संपवलं। त्यानंतर आईला त्याने शेतामध्ये नेलं, शेतामध्ये तिला त्या ठिकाणी संपवलं आणि आईला संपवल्यानंतर त्यांना ते कुणाला दिसू नये म्हणून त्यानं कापसामध्ये त्या आईला तसाच मृतदेह ठेवला आणि त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलाला संपवलं आणि तिघांचे सर्व एक एक मृतदेह त्यांनी दुचाकीवर जे आहे म्हणजे जसं बकरीला समोरून नेलं जात आहे तर त्याप्रमाणे एकेकाचे मृतदेह जे त्यांनी एका गावापासून काही अंतरावर असल्या वळण रस्त्यावर खड्ड्यामध्ये त्यांनी एका आकाशचा मृतदेह टाकला, त्यानंतर आईचा मृतदेह टाकला आणि शेवटी जे आहे तर वडिलाचा मृतदेह टाकला आणि हा अपघात झाल्याचा बनाव जो आहे त्याने केलाय। आणि हे सर्व घडल्यानंतर तो इथं थांबला नाही तर तो ताबडतोब त्यांनी हा अपघाताचा गुन्हा दाखल करावा असा तगादा देखील तो पोलिसांना लावत होता। आपल्या स्वतःच्या भावाला जे आहे जो संभाजीनगर या ठिकाणी राहणारा जो भाऊ आहे म्हणजे या घटनेतील फिर्यादी संतोष जाधव याला तो म्हणला की अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे हे जो घटना आहे याच्या लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा असे देखील तो त्यांना समजून सांगत होता। त्याच्यामुळे जे पोलिसांना याचा संशय आला आणि त्याची चौकशी करण्यासाठी त्याला ताब्यात घेतलं। अगोदर सुरुवातीला तो पोलिसांची दिशाभूल करत होता, मात्र नंतर त्या पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवल्या तेव्हा मात्र तो नक्कीच खरंच ही धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। नंतर ते म्हणजे बेशुद्ध अवस्था टाइप झाले असतात, परत आईला त्यांच्या शेतात नेलं स्वतःच्या, तिथं आईचा खून केला, तिथं त्या कापसात त्याच्या आईची डेड बॉडी लपून ठेवली। संध्याकाळी मिडनाईट परत ती डेड बॉडी शिफ्ट केली, त्याच्यानंतर आईला शिफ्ट केल्यानंतर परत घरी आल्यानंतर परत वडिलाला मारला। वडील सुद्धा वयस्कर होते आणि गोळ्याचा इफेक्ट त्यांच्या बॉडीवर होता, ऑलरेडी होता, त्याच्यामुळे वडिलाला सुद्धा मारला। हे सगळं त्यानं परत नेऊन त्याला सुद्धा ती टाकलं आणि ती मोटरसायकल जी होती ती मोटरसायकल नेऊन त्यांच्या अंगावर टाकून दिली। अपघात झाला असं बनाव केलेला आहे।